नुसता असा आवाज ऐकला का नाही एका सवन मागे येतात बघा मेंढरा आमची. आता काल रस्ता ओलांडताना त्या दारुड्यानं माझ्या मोहरीच्या पायावर गाडी घातली बघा. कळवळला इथं जीव नुसता. तवर रात्री डालग्यात घुसून गावठी कुत्र्यानं पिल्लाला तोंडात धरलं. जरा डुलका लागला तवर कारभार झाला. एकाच दिवस अशी लईच आपदा होती. कालपासनं या अण्णा पाटला शेतात मेंढ्याचा खांड बशिवलाय. आता पुढं 10 दिवस हितच. या अण्णाचा पोरगा वसंत आणि मी एकाच शाळेच्या कळपातलं. तो आता इंजिनियर म्हणून बेंगलोरला आणि आम्ही मेंढ्या मागं अकलूज सोलापूरला. हा म्हणजे पाऊस काळात आता तिकडंच जावं लागतो. मेंढपाळ धनगराला भिंगरी बांधून 4 मुलकांनी फिरणं भाग पडतं. नोकरीच्या चाकरीपेक्षा मेंढराची वाघरी बरी म्हणून ग्रॅज्युएट झाल्यावर तात्याला गावातल्या घरात पाठवलो आणि मी मेंढ्या मागं निघालो बघा. हा आता या वाटेवर ऊन वाऱ्या पावसाची झुंज हाय, तशी पक्ष्यांची झऱ्यांची आणि एका आल्लद शांतपणाची गुंज पण आहे बघा. पिलटीतल्या चहाची गोडी आहे आणि पिठलं भाकरीची जोडी आहे. गावात काम निघालं की चुलत्याला इथं थांबवतो आणि गावात जातो आणि येताना 2 घटका बिरोबाच्या देवळात बसून येतो. बरं वाटतो. तिथनं वाटायला लागलो म्हणजे कधी एकदा माझ्या टिक्की साकी करंजन बांधीला माझ्या मेंढ्यानं बघतोय असं होतं बघा. यंदा लई खर्च आहे. चुलत्याकडनं 50 मेंढ्या घेऊन खांड मोठा करणार आहे आणि गावातल्या घरात पोरासाठी स्टडी रूम बांधणार आहे.